खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। निवडणुकीआधी अनेक सवलती दिल्या, मात्र नंतर निर्णय बदलण्यात आल्यामुळे अमोल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। टू द पॉइंट या झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नावेळी त्यांनी सरकारवरची नाराजी बोलून दाखवली आहे। आत्ता जे महायुतीचं सरकार आहे याविषयी अनेक प्रश्नचिन्ह मात्र नक्की निर्माण होतात। ते म्हणजे की एवढ्या मॅन्डेटने आलेलं जे सरकार आहे, एवढ्या मॅन्डेटने आलेल्या सरकारचं कामकाज म्हणावं तसं सुरू असताना आपल्याला दिसत नाही, हे महाराष्ट्रात प्रत्येक जण म्हणतोय। किंवा आलेले जे काही प्रॉमिसेस होते त्यातले जे निर्णय बदलावे लागत आहेत सतत। मग लाडक्या बहिणींच्या जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरल्या। मग हा प्रश्न लाडक्या बहिणी विचारतील ना हो, किंवा आमचं मत पण अपात्र आहे का? म्हणजे आम्हाला आमचं मत जेव्हा पाहिजे होतं तेव्हा पात्र होतो, आता सत्ता आली तर आम्ही अपात्र। जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा एस टीचा प्रवास मोफत होता, आता एस टीचा प्रवास मोफत नाही। जेव्हा मत पाहिजे होतं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते, आता शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणताना कृषी मंत्री इतकं दुर्दैवी विधान करतात। मग हे जेव्हा सरकारचा परफॉर्मन्स जेव्हा समोर येतो ना, त्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात। का झालं असेल असं, कोणाला का इतक्या मोठ्या एका रिअल लाईफ हिरोवरती का सिनेमा बनवा असं वाटलं नसेल? म्हणजे की फक्त तुमचा हाच मुद्दा होता की पटलं नसतं लोकांना, की त्याच्यामागे अजून कुठला राजकीय भूमिका त्याच्यामध्ये? तुमच्या मालिकेतले गणोजी शिर्के वेगळे, सिनेमात वेगळे, फक्त विशिष्ट पात्रांनाच तुम्ही निगेटिव्ह ठरवलं। अमोल कोल्हे हे फक्त अमोल कोल्हे न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे, पक्षातले सगळे लोक तुमच्याशी ॲग्री करतात?